यावल येथील तहसील कार्यालयामध्ये नवी दिल्ली येथील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थींवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने निवेदन देण्यात आले आणि या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत या घटनेचा निषेध करण्यात आला। सदरचे निवेदन यावल येथील नायब तहसीलदारांमार्फत थेट राष्ट्रपतींना पाठवण्यात येणार आहे। सदर निवेदन शनिवारी देण्यात आले। जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। जे.टी. महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। या संस्थेमध्ये सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे। अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे। प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा। कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच जे.टी. महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या। यावल येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांच्याकडे भीम आर्मी भारत एकता मिशनने निवेदन दिले। यात त्यांनी म्हटले आहे की लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नवी दिल्ली येथील जंतर मंतर ठिकाणी जमलेल्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करण्यात आला व त्यांच्यावर कथित लाठीचार्ज करण्यात आला, तेव्हा या घटनेचा भीम आर्मी निषेध करते। त्याचप्रमाणे या संपूर्ण प्रकरणाची सेवानिवृत्त उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र, निपक्ष व वेळबुद्ध न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। चौकशीत दोषी आढळणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जावी अशी त्यांची मागणी आहे। त्याचप्रमाणे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देखील घेण्यात यावा यासह विविध मागणी त्यांनी केली आहे। सदर निवेदन देतेप्रसंगी भीम आर्मी भारत एकता मिशनचे बबलू गजरे, सचिन पारधे, राहुल जयकर, सागर मेघे, अर्जुन अडकमोल, विक्की तायडे, रोहित सोनवणे, रवी भालेराव, करण अडकमोल, बंटी सोनवणे, आकाश गजरे, मंथन महिरे, पवन गजरे, सोहन गजरे व किरण सोनवणे आदींची उपस्थिती होती। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। आमचं तुम्ही राष्ट्रपती महोदय यांच्याकडे पोहोचावं ही तुम्हाला विनंती करतो। त्याच्यामध्ये 4-5 ठळक मुद्दे आहेत। हो, ते जे मुलांना वेगवेगळं मारहाण झालेली आहे त्यांना चांगले रुग्ण सेवा मिळावी आणि काही त्यांच्यावरती खोटे गुन्हे पण दाखल झालेले आहेत, ते गुन्हे पण मागे घेण्यात यावे। आणि विशेष म्हणजे ते धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आहे, त्यांचा तात्काळ राजीनामा मंजूर करण्यात यावा।
आज संदेश होतं सरांचं मार्गीने सगळं भारतभरामध्ये 25 तारखेला प्रत्येक तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय निवेदन द्यायचं ठरवलं होतं. आमची यावल तालुक्यामध्ये निवेदन देण्याची सोमवारची वेळ होती. म्हणजे आमच्यामुळे अधिकाऱ्यांना त्रास नको. त्याबद्दल थोडी दिलगिरी व्यक्त करतो की आमच्यामुळे आपण विद्यार्थी आहे संघटनेच्या वतीने त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण काय सर, हा मुद्दा एवढा अत्यंत गरजेचा आणि निवडण्याचा प्रश्न आहे की जो जंतर मंतरवरती आंदोलन चालू आहे, मोर्चे चालू आहे. इथून कोण गेलं यावर काय कोणी गेले? यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या. बातमी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा. जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल, अपार्टमेंट, खाजगी पूल, पार्किंग प्लेस, विला बुकिंग, टॅक्सी कॅब बुकिंग, बाईक बुकिंग, डिनर क्रूज, दूधसागर धबधबा, वॉटर स्पोर्ट्स, आयलँड बुकिंग, सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्ट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स. जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा.